नमस्कार मंडळी, शुभांगीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे ड्रायफ्रूट आणि खजूरच्या वड्या। तर चला आता आपण व्हिडिओ चालू करूया। आपण कढई घेतली आहे। आता या कढईमध्ये आपण हे 1 वाटी तीळ टाकून घेऊया आणि तीळ आपल्याला भाजून घ्यायचे। थोडे गरम झालेले आहे, तर यामध्ये आपण हे 2 चम्मच खसखस टाकायची आहे। आता हे आपले छान तडतडायला लागले, तर याच्यामध्येच आपण हे एक वाटी खोबर किस आहे ते टाकू। खोबर किस आपल्याला जास्त भाजून घ्यायचं नाही आहे, थोडा गरम झाला तरी हे आता आपलं झालेलं आहे। ठीक आहे, वॅक्स आहे। तर ह्याच्यात हेच कढईमध्ये आपण थोडं तूप टाकून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण आता हे घेतलेले होते ना तीळ वगैरे, त्या वाटीने 3 वाटी काजू आणि बदाम आहे आणि थोडे तुपात परतून घ्यायचे। जास्त परतवायची नाही आहे आपल्याला, फक्त त्याच्यामधलं मॉइश्चर कमी होतपर्यंत आपल्याला हे परतवायची आहे। तसेच मी आता हे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, हे भाजलेले साल काढलेले आहे, हे आता याच्यामध्ये टाकून हे आपले झालेले आहे। आपण हे बाजूला काढून घेऊया। याच कढईमध्ये आपल्याला हे तूप टाकून घ्यायचे आणि 1 किलो खजूर आहे, याचे बिया काढलेले आहे। आता हे याच्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे। छान आपल्याला आता हे नरम होतपर्यंत भाजून घ्यायचे आहे। हे आपलं आता छान नरम झालेलं आहे। आता आपण याला एका परातीत काढून याला थंड करून घेऊया। म्हणजे परातीत काढलंय, आता याला छान थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यावर आपण याच्या वड्या करूया। हे आता आपलं थंड झालेलं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी किसमिस आहे हे टाकते आणि जे आपण मगाशी भाजून घेतलेलं आहे काजू बदाम हे सगळं आता याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला। याच्यामध्ये ही आपली वेलची पावडर टाकायची आपल्याला आणि हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला सगळं। आपला आता पूर्ण गोळा करून झालाय। आता आपल्याला याच्या वड्या करण्यासाठी आपण याचे 3 भाग करून घेऊया। आपल्याला ज्या साईजच्या वड्या पाहिजे त्या साईजचे बनवून घ्यायचे आपल्याला।
हे आपल्या आता रेडी झालेले आहे. हे आपले 3 झाले रेडी झालेले आहे. आणि जर तुम्हाला असं याच्या व्यतिरिक्त आपण ह्याचे छोटे छोटे असे लाडू पण बनवू शकतो. छान असे छोटे छोटे लाडू पण बनवता येत आपल्याला. आपण ह्याला सिल्वर पेपरमध्ये पॅक करून सेट करायला ठेवूया. तर हे आपल्याला असं रॅप करून घ्यायचे आहे आणि आपल्याला सेट करण्यासाठी 1-2 तास आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचे आहे. तर हे रॅप झालेले आहे आपले. आता ह्याला मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि 2 तासानंतर मग आपण ह्याच्या वड्या पाडू. आपले 2 तास झालेले आहे आणि आपण फ्रीजच्या बाहेर काढलेलं आहे. आता हे पेपर काढून कट करून घेऊया. आपल्याला ज्या साईजच्या पाहिजे त्या साईजच्या वड्या आपण कट करून घ्यायचे. थोडं कट करायला हार्ड जाते थोडं. हे आज आपल्या रेडी झालेले कट करून आणि ते असे दिसत आहेत वड्या. टेस्टमध्ये पण छान लागतात. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर काही याच्यामध्ये असतील काही चुका वगैरे काही तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. धन्यवाद.